7th स्टँडर्डची पुस्तकं पाहिजे होती. 9,250. सर आम्हाला सगळा सेट नको आहे, मला फक्त 4 पुस्तकं पाहिजे होती आणि नोटबुक्स आम्ही बाहेरून घेणार आहे. ए बाबा येडाविडा झाला का तू? इथं सगळा सेट घ्यायला लागेल तुला. बाहेरनं 4 पुस्तकं, इथनं 4 पुस्तकं, तसं होणार नाही. अहो सर, आम्ही बाकीची जुनी पुस्तकं घेतलेत, फक्त ही बदललेली 4 पुस्तकं आहेत ना, तीच मला पाहिजे होती. आणि आता एवढ्या पुस्तकांसाठी पैसे नाहीत आमच्याकडे. तुम्हाला 4 पुस्तकं आम्ही देऊ शकत नाही, तुम्हाला पूर्ण सेट घ्यायला लागेल. मी एवढे पैसे नाही देऊ शकत. आणि आता शाळा पण चालू झाल्यात, तेवढी 4 पुस्तकं मला द्या ना. काय माझ्या भावाचं नुकसान होईल. ए नको ना वेळ घालू आमचा. कोण आहे नेक्स्ट? चला या लवकर. हो ऐका ना सर, आम्हाला पण आहे ना 2nd स्टँडर्डची फक्त 3च पुस्तकं पाहिजेत. आम्ही पण बाकीची पुस्तकं आहेत ना जुनी घेतलेत. दादा ऐका ना, तुम्हाला 4-5 पुस्तकं आम्हाला देता येणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर पूर्ण सेट घ्या. सर तुम्ही असं कसं बोलताय की सगळा सेट घ्यावा लागेल? एखाद्याची ऐपत नसेल तर त्यांनी काय करावं? अहो मॅडम, ऐपत नसेल तर ना एवढ्या मोठ्या शाळेत टाकायचंच नाही, महानगरपालिकेच्या शाळेत टाकायचं. महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशन घ्या म्हणताय, म्हणजे सर्वसामान्य माणसाला काय अधिकार नाही का इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये शिकायचा? त्या नोटबुकवर तुमचं लेबल लावताय आणि ती 10 रुपयाची नोटबुक घेणं डायरेक्ट 30 आणि 40 रुपयाला विकताय. आणि आता तुमच्याकडनं पुस्तक घेतली तर तुम्ही म्हणताय 7,200 रुपये, आणि हीच जर पुस्तक आम्ही बाहेर जाऊन घेतली ना तर ती 5,000 रुपयाच्या आत येतात. मग एवढा फरक काय मला सांगा ना. दरवर्षी तुमचं असतं की आम्ही पोर्शन बदलला. अरे काय पोर्शन बदलला तुमचा? सगळी आहे तीच पुस्तकं असतात तुमची. फक्त पहिला धडा टाकणार 5व्या नंबरला, 5वा धडा टाकणार 7व्या नंबरला, आणि पहिलं पान फक्त बदलायचं आणि म्हणायचं घ्या आमचं पोर्शन बदललंय. अरे हे काय तुम्ही लूट लावली माहिती का तुम्ही राव पॅरेंट लोकांची? हो सर, सकाळपासून एवढे जण पुस्तक घेऊन गेल्यात, तुम्हीच कशाला वाद घालायला लागलेत? तुम्ही सर्वसामान्य माणसाचा पण थोडाफार विचार करा ना. अहो ज्यांची हातावर पोट आहेत ना त्यांनी कुठं आणायचे हो एवढे पैसे? अहो जुनी पुस्तकामधनं पण तेच ज्ञान मिळणार आहे ना सर. अहो आम्ही जेव्हा शाळेत होतो ना 10-10 वर्ष पुस्तकं चालायची अहो, आणि तरी पण आहे ना कुठली शाळा अशी म्हणत नव्हती की तुम्ही नवीनच घ्या. अहो तुम्ही दरवर्षी म्हणताय आमचा पोर्शन बदलला आहे, तुम्हाला हीच पुस्तक घ्यावी लागेल, आमच्याच नोटबुक घ्यावं लागेल, आमच्याकडनंच ड्रेस घ्यावा लागेल. अहो ही कसली तुमची शिक्षण पद्धती आहे राव? अहो तुम्ही आहे ना शिक्षणाचा बाजार मांडला राव पार, आणि एवढं सगळं देऊन पण आहे ना तुम्ही पोरांना पाहिजे तसं क्वालिटी शिक्षण देत नाही. शेवटी आमच्या पोरांना आम्हाला बाहेर क्लास लावायला लागतो. सांगा ना मला एवढं खर्च करून काय उपयोग आहे? ऐका ना, लय वाद घालू नका. मला सुट्टी पुस्तकं द्या 4, आणि ह्यांना पण जे पाहिजे ते देऊन टाका, कारण आमच्याकडे एवढा फुकट पैसा आलेला नाही. आम्ही जुनी पुस्तक घेतलेली आहेत. हॅलो, अरे तिकडून 2-3 माणसं पाठवले जरा. हो सर, आम्ही का जाणार नाही बरं का. आम्हाला पुस्तकं द्या. ए यांना बाहेर काढा, हे लय वाद घालायला लागलेत मगाचपासून. हो सर, चला बाहेर. हो ताई, बाहेर चला. हो दादा, तुम्हाला वेगळं सांगू का? वा बाहेर चला. सर ऐका ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही हे जे शिक्षणाचा बाजार मांडलाय ना, ह्याचा पापाचा घडाना भरत आला लक्षात ठेवा. आणि याची सुरुवात झालेली आहे नेपाळमधून. हे ना वेळ तुमच्यावर पण येणार आहे. नेपाळमध्ये सगळ्या प्रायव्हेट शाळा बंद झाल्यात, तिथं फक्त सरकारी शाळा राहिलेल्या आहेत. आणि आज तुम्ही आम्हाला बाहेर काढताय ना, उद्या तुम्हाला पण आहे ना बाहेर काढणार आहे कोणतरी, लक्षात ठेवा.